भर पावसात मुंबई पोलिसांनी आज नागरिकांसाठी मोठं मदत कार्य सुरू ठेवलं। मुसळधार पावसात नागरिकांची सुरक्षित सुटकाही त्यांनी अनेक ठिकाणी केली। मुंबईकरांकडून त्यामुळे कर्तव्यदक्ष पोलिसांचं कौतुक केलं जातंय। साचलेल्या पाण्यामध्ये अनेक ठिकाणी वाहनं बंद पडलेली होती। अनेक पोलिसांनी अशा वाहन चालकांना मदत केली। काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे नागरिक अडकून पडलेले होते। पोलिसांनी तिथेही मदतीला धावून जात अशा नागरिकांची सुटका केलेली आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, आज मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला। कुठे मुंबईकरांची हतबलता दिसली, कुठे मुंबईकरांसाठी धावून आलेले पोलीस दिसले, कुठे मुंबई साचलेली दिसली, कुठे मुंबईमध्ये निचरा होत असलेला पाणी दिसलं, कुठे मुंबईने समुद्राला आलेलं उधाण सुद्धा दिसलं। कसा होता आज मुंबईचा दिवस? नक्कीच खरं तर आज सकाळपासूनच रात्रभर मोठा पाऊस जो होता तो मुंबई आणि उपनगरात पडत होता। खरं तर आज पूर्णच मुंबईला किंवा उपनगरांना रेड अलर्ट जो आहे तो दिलेला होता। त्याच पद्धतीने आज दिवसभर खरं तर पाणी जे आहे ते साचलेलं होतं। प्रतीक्षानगर किंवा सायन्स सर्कल, किंग सर्कल, चेंबूर अशा पद्धतीच्या भागामध्ये मोठ्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये पाणी होतं। तर दुसऱ्या बाजूला सकाळी जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा जो अंधेरीचा सभ्य होता तो पाण्याखाली गेला होता आणि त्या साईडची जी वाहतूक होती ती खरं तर बंद केलेली आपल्याला पाहायला मिळत होती। सकाळच्या सत्रामध्ये काहीसा फरक जो आहे तो मुंबईच्या लोकलवरती झालेला होता। जवळपास अर्धा तास म्हणजे अर्धा तास सेंट्रल रेल्वे म्हणजे जवळपास 25 मिनिटं सेंट्रल रेल्वे उशिरानं धावत होती। जवळपास दुपारच्या सत्रामध्ये वेस्टर्न रेल्वे सुद्धा याच टाइमनुसार अधिक वेळेने जी आहे ती धावत होती। त्याच्यामुळे फटका जो आहे तो नागरिकांना बसला। काहीसा सकाळच्या वेळेला पाऊस असल्यामुळे सकाळी चाकरमानी जे आहेत ते कामावरती जात असतात नी त्याचा सुद्धा फटका जो आहे तो चाकरमान्यांना बसलेला पाहायला मिळत होता। दुसऱ्या बाजूला संध्याकाळच्या वेळेला मुंबईमध्ये सध्या सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये मुंबई आणि उपनगरामध्ये हा पावसाचा जोर होता। विरार साईडला मोठा पाऊस जो आहे तो पडलेला होता आणि वेस्टर्नमध्ये खरं तर मोठा पाऊस होता। मात्र दुपारनंतर खरं तर मुंबईत सुद्धा पावसानं जोर धरलेला होता। मुंबईतल्या विक्रोळी भागात सुद्धा मोठं टागोरनगर जे आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जे आहेत ते घरांमध्ये पाणी साचलेलं होतं। सायनमध्ये गांधी मार्केट आहे, त्या गांधी मार्केटमध्ये सुद्धा पाणी साचलेलं होतं। चेंबूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि याचाच फटका जो आहे तो व्यापाऱ्यांना सुद्धा बसलेला आहे। आर्थिक फटका जो आहे तो मुंबईकरांना बसलेला आहे। मात्र याच वेळेला जर पाहायला गेलं तर ज्या ज्या ठिकाणी सक्कर भाग आहे म्हणजे मुंबईचा किंग सर्कल असू दे किंवा चेंबूरचा किंग सर्कल त्या ठिकाणी अनेक ठिकाणी ज्या गाड्या आहेत त्या बंद पडलेल्या होत्या आणि त्या गाड्या बाहेर काढण्याचं सुद्धा काम जे आहे ते मुंबई पोलिसांनी सुद्धा केलेलं होतं। अनेक जणांच्या मदतीला खरं तर मुंबई पोलीस जे आहे ते धावलेले होते। त्यामुळे एक माणुसकीचं दर्शन सुद्धा त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळालं। अजून सुद्धा जर काही ठिकाणी नम्रता मॅम पाहायला गेलं तर मुंबईत पावसाचा जोर आहे तो कायम आहे। काही ठिकाणी वाहतूक कोंडी जी आहे ती कायम आहे। दादरमध्ये दादरचा जो सर्कल आहे किंवा सायन्सचा जो पूल आहे त्या ठिकाणी काहीसं पाणी आहे। त्यामुळे त्या ठिकाणी जी वाहतूक आहे ती संथ गतीने सुरू आहे। पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे त्या ठिकाणी सुद्धा जी वाहतूक आहे ती अगदी मंदावलेली असताना पाहायला मिळते। त्यामुळे आज दिवसभरच खरं तर पावसाचा ओघ जो आहे तो सुरू आहे। आज रेड अलर्ट होता आणि त्याच पद्धतीनं पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये बरसताना पाहायला मिळतोय। काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे। महानगरपालिकेचं यंत्रणा जी आहे ती सज्ज आहे। अनेक महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ते ग्राउंडवरती उतरत आहेत। अनेक मुंबई पोलीस जे आहेत ते ट्रॅफिकचं नियोजन करतायत, अनेकांना मदत करतायत। हे संपूर्ण चित्र खरं तर आज आपल्याला पाहायला मिळालं। नम्रता नंदकिशोर, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल।